नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही टेस्टमध्ये आता असे होणार आहे की जानकी ही ऋषिकेशचं काही ऐकून घेत नाही. कारण आता ऋषिकेशला खूप राग आलेला असतो. ऐश्वर्याने जानकीचा इतका अपमान केलेला असतो की तिच्या कपाळावर खोटं नाणं ठेवून तिची किंमत काढलेली असते. आणि आता जानकीने हे सांगितलेलं असतं की ऐश्वर्याने जे काही ते कंपनीचे साहेब आहे यांनासुद्धा धमकावले होते आणि त्यांना खूप मोठी अशी ऑर्डर देण्याचं तिने कबूल केलेलं असतं. म्हणून त्यांनी मला त्यांच्या कंपनीत गाडी धुण्याचं काम हे ऐश्वर्याच्या सांगण्यावरून दिलं. हे ऐकून मात्र ऋषिकेश खूप भडकलेला असतो. ऋषिकेशला वाटत असते की आम्ही घराच्या बाहेर आलो आणि घर सोडले तरीसुद्धा ही ऐश्वर्या आम्हाला त्रास दिल्याशिवाय काही राहत नाही. वाटेल तसा अपमान जानकीचा करत असते. जानकी स्वाभिमानी आहे, परंतु तरीसुद्धा जानकी सर्व सहन करते. परंतु आता मात्र जो काही जानकीचा अपमान झालेला आहे तो मात्र मी आता सहन करू शकत नाही, म्हणून ऋषिकेश खूप भडकलेला असतो. तेव्हा मित्रांनो, त्याच वेळेस आत्तापर्यंत आपण मालिकेत असं बघितलं, सौमित्र आणि अवंतिका हे नानांच्या सांगण्यावरून इकडे जानकीच्या आणि ऋषिकेशच्या घरी येतात. तेथे आल्यानंतर ऋषिकेश त्यांच्यावर खूप भडकलेला असतो आणि ऋषिकेश म्हणत असतो की या घरात तुम्ही आमच्या मागे भिकाऱ्यासारखे काय येतात. परंतु तरीसुद्धा सौमित्र आणि अवंतिका समजून घेतात. त्यांना माहिती आहे की ऋषिकेश दादा चिडतो, त्याचा राग हा अगदी चिडण्यासारखाच आहे. कारण त्या घरामध्ये जे काही त्याचा अपमान झाला, जानकी बहिणीचा अपमान झाला, त्यामुळे ऋषिकेश दादा चिडलेला असतो. ऋषिकेश म्हणत असतो की आम्ही घराच्या बाहेर पडलो तरीसुद्धा आमचे जे काही अपमान होतो आणि खोटं नाणं देऊन आमची किंमत काढली जाते ते मात्र आता मी सहन करू शकत नाही. तेव्हा सौमित्र आणि अवंतिकाला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर मात्र आता तरीसुद्धा जानकी ही ऋषिकेशला खूप समजावते, अहो काही झालं तरी ऐश्वर्या चुकीचं आहे, ते आपल्याशी खोटं वागली, परंतु नाना मात्र आपल्याला घरी बोलावतात. त्यामुळे आता आपण नाना काय म्हणतात हे तर माहिती करून घेण्यासाठी घरी जायला हवं. ऋषिकेश म्हणत असतो की जानकी काही झालं तरी तू त्या घरात जायचं नाही. ज्या घरामध्ये तुझा इतका अपमान झाला त्या घरामध्ये तुला कोणतीही किंमत नाही. अगदी तुला नाक घासून त्या ऐश्वर्याने माफीसुद्धा मागायला लावली तरीसुद्धा आता मात्र तू त्या घरात जायचं नाही. तेव्हा मात्र आता जानकी तरीसुद्धा ऐकायला तयार नसते. कारण जानकीला नेहमी आपल्या घराला जोडून ठेवायचं असतं. रणदिव्याची जी काही शान असते तर ती कायम टिकवायची असते. जानकी ही त्या घरातील अगदी लक्ष्मी असते. तरीसुद्धा ती आपल्या सुमित्र आई आणि आपल्या नानांसाठी त्या घरामध्ये जाण्याचा विचार घेते. ऋषिकेश तिला अडवतो की नाही जानकी, त्या घरात तू जायचं नाही. परंतु जानकी मात्र काही ऐकून घ्यायला तयार नसते. शेवटी ती ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश, मी प्रत्येक वेळेस आत्तापर्यंत तुमचे ऐकत आले, परंतु आता मात्र ह्या बाबतीत मी नाही ऐकू शकत. नानांसाठी मी नानांची मुलगी आहे. किती काही झालं तरी नाना माझ्या वडिलांसारखे सासरे आहेत. त्यांनी कितीही चुका केल्या आणि त्यांनी का चूक केली असेल नक्की त्यांना मला काहीतरी सांगायचे असेल. म्हणून जानकी ही सौमित्र आणि अवंतिकाबरोबर तिकडे जायला निघते. ऋषिकेशला मात्र खूप राग येतो. ऋषिकेशला असे वाटत असते की त्या घरामध्ये जानकीचा इतका अपमान होऊन सुद्धा जानकी परत त्या घरात गेली, म्हणून आता मात्र जानकीला माफ करायचं नाही असे ऋषिकेशने ठरवलेले असते. परंतु ऋषिकेशच्या मनाचा राग हा केवळ किती असा तात्पुरता असतो. काही झालं तरी तो आणि आपल्या जानकीला माफ करणार असतो. त्यानंतर मात्र इकडे ऐश्वर्या घरी येते आणि सारंगने तर तिची चांगली म्हणजे जानकी बहिणीची बाजू घेऊन चांगली तिला म्हणजे सुनावलेलं असतं. कारण आता जे काही ऐश्वर्याने जानकी बहिणीचा अपमान केला ते सर्व सारंगच्या समोर झालेलं असतं. तरीसुद्धा सारंगचे हात मात्र बांधलेले असतात. काही एक शब्द तो बोलत नाही. परंतु घरी आल्यानंतर तो ऐश्वर्याची चांगली खरडपट्टी काढतो आणि त्याच वेळेस जेव्हा ऐश्वर्या हे बोलून जाते की म्हणजे मी जानकी बहिणीशी का असं वागते, कारण त्या मला सारंग तुमच्याशी लग्न करायचं नव्हतं, मला सौमित्राशी लग्न करायचं होतं, परंतु मात्र त्या जानकीमुळं आणि त्या ऋषिकेशमुळं मला तुमच्याबरोबर लग्न करावे लागले. हे ऐकल्यानंतर मात्र सारंगला खूप मोठा धक्का बसलेला असतो. सारंग एका दृष्टीने ती सारंगला गोड बोलून आपल्या प्रेमामध्ये वेडं करून घेते, परंतु सारंग त्याच गोष्टीचा विचार करत बसलेला असतो की नाही,
काही झालं तरी ऐश्वर्या ही जे काही बोलल्यात ना त्यामागे नक्की काहीतरी कारण असेल आणि त्या मुद्दाम असे बोलणार नाही, नक्की त्या माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक करतात. परंतु आता मात्र आपण त्यांच्यावर लक्ष ठेवून राहायचं की नक्की त्या काय करत असतील आणि जानकी वहिनी नक्की निर्दोष आहे, नक्की ऐश्वर्या चुकीचं आहे हे सारंगच्या लक्षात येते. परंतु मात्र आता आपण हे ऐश्वर्याची साथ द्यायला हवी, आपण नवरा ह्या हक्काने ऐश्वर्याचं सर्व काही ऐकायला हवं असं सारंगचं मत असतं. आणि जानकी वहिनींनी तर नानांना ढकलले असं सारंगचा खूप मोठा गैरसमज ऐश्वर्याने करून दिलेला असतो आणि नानांनी सुद्धा सर्वांसमोर सांगितलेलं असतं. त्यामुळे सारंग आता जे काही झाले त्यावर विश्वास ठेवायला तयार होतो. परंतु आता मात्र इकडे ऋषिकेश हा रागावून जे काही त्याला कामाची ऑफर मिळालेली असते तर ते काम तो म्हणजे करायला निघतो. तर तेथे ओवी येते. ओवी म्हणत असते की बाबा अहो तुम्ही कुठे चाललात. ऋषिकेश म्हणत असतो की कुठे नाही, अगं एक खूप महत्त्वाचं काम आहे ओवी बाळा, मी ते काम करून येतो. आणि तेव्हा तुझी आई घरी आल्यानंतर तू तिला सांग मी जे काही काम आहे ते काम मी करून येतो. तेव्हा मात्र आता ऋषिकेश तर रागवलेला असतो, त्याच्या मनामध्ये राग असतो की आता जानकीला काही पण काम करावे लागते आणि त्या ऐश्वर्यामुळे आत्तापर्यंत खूप काही सहन केलं परंतु यापुढे मात्र नाही. जानकीला आता आपण जी काही तिने लंकेची पार्वती करून सोडलेलं आहे तर त्या लंकेची पार्वती जी काही तिने बनवलेली आहे तर ती आता आपल्या जानकीला सर्व काही हक्क आणि तिचे जे काही आनंदाचे क्षण आहे आपल्या ओवीबरोबर अगदी सुखात घालवायचे. मी असा पैशाला पैसा आणि कष्टाला कष्ट करून अगदी एक एक असा पैसा कमवेल आणि माझ्या ओवी आणि जानकीला मी सुखात ठेवील असं ऋषिकेशचं स्वप्न असतं. परंतु त्यालाही माहिती नसतं की जो तिकडे जाणार असतो तर त्यासाठी सयाजीरावांनी एक खड्डा खांदून ठेवलेला असतो, म्हणजे आता ऋषिकेशला मारण्याची सुपारी त्या सयाजीरावने दिलेली असते. परंतु आता इकडे जानकी ही नानांकडे आलेली असते आणि इकडे ऐश्वर्या तर आता तिची बोलती बंद होते कारण आजीने तर तिला अगोदरच सांगून ठेवलेले असते की ऐश्वर्या अगं ज्याची भीती होती तीच गोष्ट झाली. अगं त्या नानांनी जानकीला घरी भेटायला बोलावले, तुला हे माहिती आहे का. अगं ती या घरात नकोय, जर ती या घरात आली तर मग अवघड होईल. ऐश्वर्याला मात्र आणखीन चिड येते. नक्की आता काय करू. एकतर सारंगने तिचं डोकं हे पूर्णपणे असं टेन्शनने भरलेलं असतं कारण सारंगला समजावण्यात तिचा अगदी वेळ वाया गेलेला असतो. तेव्हा आता ही दुसरं टेन्शन तिच्यासमोर उभं राहतं की जानकी आता घरी येते. मग घरी आल्यानंतर नक्की आता सत्याचा उलगडा होऊ शकतो. जर ती जानकी घरी आली तर नाना सर्व काही सत्य तिला सांगू शकतात. म्हणून आता ऐश्वर्याला खूप मोठे टेन्शन येते, काय करू आणि काय नाही. आता अशी तिची गत होते. तेव्हा मात्र आता ती लगेच सुमित्रा आईंची म्हणजे मन ओळवण्याचं ठरवते कारण सुमित्रा आईच माझी मदत करू शकतात की त्या जानकीला घरामध्ये येऊन देणार नाही. तेव्हा आता सुमित्रा आईला ती कान भरत असते की सुमित्रा आई अहो त्या जानकीला आपल्या घरामध्ये येऊन देऊ नका, नानांना त्यांना भेटायचं. पण नानांच्या जीवाला जर तिने पुन्हा बरं वाईट काही केलं आणि तर मग आपल्याला आणखीन नानांची अवस्था अशी बघावी लागणार. नक्की ती काहीतरी प्लॅन करून या घरामध्ये येणार आहे असे ती सर्व काही सुमित्राचे कान भरत असते. तेव्हा मात्र आता दरवाजाची बेल वाजते आणि जानकी तर ही अगदी नानांकडे यायलाच म्हणजे तिने ठरवलेले असते आणि ती सुमित्रा आणि अवंतिका या दोघांबरोबर आलेली सुद्धा असते. परंतु जेव्हा मात्र आता सुमित्रा दार उघडते, सुमित्रा आणि अवंतिका तिला समोर दिसतात परंतु जानकी मात्र काही दिसत नाही. तेव्हा आता सुमित्रा आणि अवंतिका या दोघांनी एक भयानक प्लॅन केलेला असतो कारण आता जानकी वहिनीला अगदी मागच्या दाराने त्यांनी आत पाठवलेले असते आणि तोपर्यंत इकडे मात्र सुमित्रा, अवंतिका आणि ऐश्वर्या आणि जे काही सारंग आहे तर त्यांना बाहेर हॉलमध्ये हे बोलण्याच्या नादी लावलेलं असतं. तोपर्यंत जानकी ही नानांची भेट घेते. नानांना बघून तिला खूप आनंद होतो. नानांना ती विचारते की नाना तब्येत कशी आहे, तुम्हाला बरं वाटतं का. नानांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात आणि तोपर्यंत इकडे मात्र अवंतिका ही
अगदी ऐश्वर्याला बोलण्याच्या पूर्णपणे गुल करून घेते आणि इकडे नानांची भेट होते. नाना तोपर्यंत जानकी बहिणीला सर्व सत्याचा उलगडा सांगतात की जानकी, अगं तुझं जे काही देवघर आहे तर त्यामध्ये प्रॉपर्टीचे जे काही हे हक्क तुझे आहे, तुझ्या वाटेची जी काही प्रॉपर्टी आहे ती सर्व मी तुझ्या नावावर केलेली आहे. तेव्हा आता जानकी म्हणत असते की नाना, अहो मला दुसरं काही नको, कारण मला फक्त आता तुम्ही सुखरूप हवे आहेत, बाकी मला काही नको. आणि त्या ऐश्वर्याविरुद्ध जो काही आपण आता प्लॅन करायचा, तिला बरोबर या घराच्या बाहेर काढायचे आणि जर ती ह्या घराच्या बाहेर गेली नाही तर मग आपल्या घराचं पूर्णपणे आणखीन वाटोळं होईल. एकतर तिने आपल्याचं सर्व घराचं घर पण मोडलं, परंतु आता मात्र ती सुमित्रा आईच्या जीवाला सुद्धा धोका पोहोचू शकते आणि सारंग भाऊजी तर पूर्णपणे तिच्यात वेडे झालेले आहे. त्यामुळे आता काही झालं तरी मग आता म्हणजे ऐश्वर्याला सोडायचं नाही. नाना, फक्त तुम्हीच आहात की ऐश्वर्याला यात गुंतू शकता. तेव्हा मात्र आता नाना ठरवतात की हो अगं जानकी, तू आली तर मला आता माझा म्हणजे बोलण्यातसुद्धा सुधारणा झाली आणि माझी तब्येतसुद्धा मला आता बरोबर वाटते. मला आता कोणताही त्रास होत नाही. फक्त जानकी, तू तिकडे सुखात आहे ना? ऋषिकेश कसा आहे? ओवी कशी आहे? नाना सर्वांची विचारपूस करतात. तेव्हा मात्र आता नानांनी आता जानकीला तो मोठा गुरुकिल्ली दिलेली असते आणि त्या कानमंत्राने आता जानकीच्या हाती सर्व काही लागलेले असते. परंतु इकडे मात्र ऋषिकेश ती गाडी घेऊन जातो आणि गाडी घेऊन गेल्यानंतर काही गुंड त्याच्या मागे लागतात आणि सयाजी पाटलांनी पाठवल्याप्रमाणे गुंड त्याचा पाठलाग करून त्या गाडीचं पूर्णपणे नुकसान करतात आणि ऋषिकेशला सुद्धा मारण्याचा प्रयत्न करतात. परंतु तेथून मात्र विक्रांत चाललेला असतो आणि विक्रांत हा ऋषिकेशला बघून आपली गाडी थांबवतो आणि त्या ऋषिकेशला तो मदत करतो. त्या संकटातून ऋषिकेशला वाचवतो. ऋषिकेश झालेला सर्व काही प्रकार विक्रांतला सांगतो आणि विक्रांत म्हणतो की नाही, आता मात्र खैर नाही. ज्या जानकी बहिणीला आणि ऋषिकेश दादाला घराच्या बाहेर काढले तर मी आता नक्की शर्वरीला सर्व काही तिचे कान उघडतो. शर्वरीसुद्धा खूप चुकली. आता शर्वरीलासुद्धा तिचे जी काही चूक आहे ती लक्षात आणून द्यायला हवी. म्हणून आता विक्रांतची मदत घेऊन ऋषिकेश घरी येतो आणि घरी आल्यानंतर जेव्हा विक्रांत त्याला घरी सोडतो तर विक्रांत म्हणत असतो की ऋषिकेश दादा, अहो काय तुमची ही अवस्था? तुम्ही मला एक कॉल केला असता तर मी तुमच्या मदतीला धावून आला असतो. त्यामुळे आता मात्र नाही, तुम्ही आपल्या घरी राहायला चला. ऋषिकेश म्हणत असतो की नाही विक्रांत भाऊजी, अहो एका बहिणीचाच एका भावावरचा विश्वास उडाला आणि एका बहिणीवरचा, त्यामुळे आता त्या घरात येऊन आम्ही काय करणार आहोत? कारण शर्वणीसुद्धा ऐश्वर्यावर विश्वास ठेवला आणि तिची साथ दिली. तेव्हा मात्र विक्रांतला ह्या सर्व सत्याबद्दल माहिती होते आणि तो लगेच शर्वरीला त्याचा जाब विचारतो. शर्वरी म्हणत असते की नाही, अरे नानांनी स्वतः त्यांच्या म्हणजे हाताने सांगितले, म्हणजे हाताने बोट करून जानकी बहिणीकडे दाखवले, मग आता विश्वास कोणावर ठेवायचा? तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की शर्वरी, अगं फक्त नानांच्या सांगण्यावरून पण नाना का असे वागले असतील, याचं काय कारण असेल हे माहिती आहे का तुला? तेव्हा मात्र आता विक्रांतसुद्धा शर्वरीला सांगत असतो की शर्वरी, अगं आत्ता आलेल्या त्या ऐश्वर्यावर तू विश्वास ठेवला, परंतु आत्तापर्यंत ज्या ऋषिकेश दादाने आणि जानकी बहिणीने तुझ्यासाठी इतके काही केले आणि आपला संसारसुद्धा त्यांनी मोडता वाचला. ऐश्वर्याने तर आपल्यासाठी डिव्होर्स पेपरसुद्धा रेडी ठेवले होते, परंतु जानकी बहिणीमुळे आपण आता एकत्र आहोत, हे सर्व तू विसरलीस का? तेव्हा विक्रांत हा शर्वरीचे चांगले डोळे उघडतो आणि त्याच वेळेस मात्र आता शर्वरी ही लगेच रणदिव्यांच्या घरी यायला निघते. ती म्हणत असते की ऋषिकेश दादा, मला माफ कर, परंतु तुझा जो काही हक्क आहे तर तो मी आता तुला मिळवून देईल. तेव्हा शर्वरी जे काही फार्म हाऊस हे ती नानांनी तिच्या नावावर म्हणजे ऐश्वर्याने केलेले असते तर ते आपल्या ऋषिकेश दादाला राहण्यासाठी देते. परंतु ऋषिकेश मात्र स्वीकारण्यास तयार होत नाही की नाही शर्वरी, मला काही नको, मला फक्त तू आनंदी राहा आणि आमच्याविषयी जे काही गैरसमज तू दूर करून घेतलेले आहे ते दूर कर. तेव्हा शर्वरी म्हणते की नाही ऋषिकेश दादा, आता मी त्या घरात जाणार आणि सुमित्रा आईचे डोळे खडकन उघडणार. तेव्हा मात्र आता विक्रांत आणि शर्वरी तेथे येतात आणि तेथे मात्र आता ऐश्वर्याला आता आणखीन धक्का बसतो की आता ही कशाला आली असेल, हिचं इथे काय काम असेल. तेव्हा मात्र आता सर्वांसमोर ती ऐश्वर्यासमोर येते आणि ऐश्वर्याला फड बोलायला सुरुवात करते की नाही,
अगं तू ऋषिकेश दादा आणि जानकी बहिणीवर खूप मोठे आरोप केले. आमच्या जानकी बहिणीने कधीही आत्तापर्यंत ती अशी वागली नाही. जे काही कारस्थान केले ते तू केले. तेव्हा सुमित्रा म्हणते की शर्वरी अगं काय बोलतेस. तेव्हा मात्र आता लगेच विक्रांत पुढे येतो. विक्रांत म्हणत असतो की आई अहो ज्या ऋषिकेश दादाने तुमच्यासाठी कष्टाचे रान केले, इतकं मोठं साम्राज्य उभं केलं आणि त्याच ऋषिकेश दादांना तुम्ही घराच्या बाहेर काढले. अहो परंतु ही ऐश्वर्या इतकी नीच आहे, घराच्या बाहेर गेल्यानंतर सुद्धा त्यांना सुखाने राहून देत नाही. अगदी त्यांच्या ताटातील घास सुद्धा ती हिसकवण्याचा प्रयत्न करते. आज जर मी तेथे गेलं नसतं तर ऋषिकेश दादाची काय अवस्था झाली असती. कारण ऋषिकेश दादाला मारण्यासाठी त्यांनी गुंडसुद्धा पाठवले होते आणि त्या प्लॅनमध्ये सुद्धा ऋषिकेश दादाला अडकवले होते. परंतु आता जे काही देवकृपेने आहे तर आज ऋषिकेश दादा वाचला. कारण त्यांच्या प्लॅनमध्ये वेगळा डाव होता की ऋषिकेश दादाला मारायचं आणि जे काही उलटे जे काही आरोप आहे ते ऋषिकेश दादावर लोटायचे, असा त्या सयाजीचा प्लॅन होता आणि यामध्ये त्या ऐश्वर्याची पूर्णपणे साथ आहे. तेव्हा मात्र आता सुमित्रा आणि अवंतिकाला खूप राग येतो. तेव्हा सुमित्रा म्हणत असते की काय ऐश्वर्या तू इतक्या खालच्या थराला गेलीस, मला माहिती नव्हतं. तेव्हा ती लगेच सुमित्रा आईच्या पाया पडायला सुरुवात करते. सुमित्रा म्हणत असते की नाही ऐश्वर्या तुला तुझ्या पापाची शिक्षा मिळायलाच हवी. अगं एकदा नाही तर तू दोनदा चुका केल्या. एकदा मी तुझ्यावर खूप मनापासून विश्वास ठेवला होता, परंतु आता मात्र नाही. आता तुझ्या पापाची शिक्षा तुला मिळायलाच हवी. तर इकडे नानांची भेट घेऊन जानकी जायला निघते आणि जायला निघाल्यानंतर नानांच्या पाया पडते, नानांचा आशीर्वाद घेते. कारण जानकी घरात आल्यामुळे नानांना बोलता यायला लागलेले असते, त्यांची वाचा परत आलेली असते. देवकृपेने ही सर्व झाल्यामुळे आता मात्र अवंतिका आणि सुमित्रा या सर्वांना खूप आनंद होतो. अवंतिका म्हणत असते की सुमित्रा आई आता तुम्हाला समजले असेल की जानकी बहिणीची काय किंमत असेल. पण तरीसुद्धा ऋषिकेश आता त्या घरात राहायला तयार नसतो. सुमित्रा त्याची माफी मागायला लागते पण तरीसुद्धा ऋषिकेश नाही म्हणत असतो. आणि तर आता सुमित्रा म्हणत असते की काही झाले तरी मी जानकीला आणि ऋषीला परत धूमधडाक्यात या घरात वाजत गाजत घेऊन येईल आणि ऐश्वर्या तू जे काही कारस्थान केले ना त्याच्या पापाची शिक्षा तुला मिळणार आहे. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याची पळताभुई होती. काय करू आणि काय नाही अशी तिची गत होती. ती माफी मागू लागते, सारंगच्या सुद्धा पाया पडत असते. परंतु आता मात्र ती सारंगला हाताशी धरून आपला नवीन प्लॅन खेळणार असते आणि त्यामध्ये मात्र आता पुन्हा ती अडकणार असते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.